ये जो आरोपी था इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असॉल्ट की एक कंप्लेंट की थी। उसके लिए एक वारंट लेकर उसको उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे। उस समय उसने पुलिस की बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई, हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई। उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे, लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है। देखिए, अपोजिशन हर तरीके से हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए। अब वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी। मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है। नमस्कार. अखेर बदलापूरकरांना न्याय मिळाला. त्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा नराधम हा यमसदनी गेला. अत्याचाराची वार्ता कळल्यानंतर समस्त बदलापूरकर हा अस्वस्थ झाला होता. कारण ती घटनाच काळीमा फासणारी होती, माणुसकीच्या चिंधड्या उडवणारी होती. आणि त्यामुळे उद्या आपल्या मुलींवरही अशी वेळ येईल का म्हणून घाबरलेला बदलापूरकर हा त्यावेळेस शाळेबाहेर आंदोलन करता झाला आणि त्याने दाखवून दिलं की आता आम्ही गप्प बसणार नाही. पण मित्रांनो, त्याचं ते आंदोलन काही राजकीय गिधाडांनी हिंसावून घेतलं आणि स्वतः पुढे आले. त्या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं. सत्ताधारी महायुती सरकारला अडचणीत आणण्यासाठी ही एक चांगली खेळी आहे असं त्यावेळेस त्या राजकीय पक्षांना वाटलं होतं आणि त्यासाठी मग ट्रेन बंद करणं आणि इतरही प्रकार झाले. बदलापूरमध्ये बाहेरून माणसं आणली गेली आणि त्याच वेळेस हे उघडकीस आलं की हे संपूर्ण प्रकरण हे राजकीय लाभ मिळवण्यासाठी त्याला आग लावली जाते. मित्रांनो, भयंकर होतं, कारण त्यामध्ये बदलापूरकरांच्या भावना, त्यांच्यातला तो संताप हा दबला गेला होता, दबला जात होता. आणि आंदोलन राजकीय वळण घेत होतं. तिथे त्या मुलींबद्दल किती जणांना आस्था होती, तिच्या पालकांबद्दल किती जणांना आस्था होती? कोणालाही आस्था नव्हती. जे रस्त्यावर आले होते त्यांना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची होती. त्यामुळे हे प्रकरण तडीत जाईल किंवा या प्रकरणात न्याय मिळेल असं सर्वसामान्य बदलापूरकर किंवा त्याच्यासारख्या सर्वसामान्याला वाटलं नव्हतं. मित्रांनो, वाटलं नव्हतं. पण तो नराधम अक्षय शिंदे हा एन्काउंटर मध्ये मारला गेला आणि बदलापूरकरांना न्याय मिळाला. न्याय मिळाला मित्रांनो. ज्या वेळेस हे सगळं प्रकरण होत होतं त्यावेळेस हे राजकीय पक्ष जे राजकीय लाभासाठी तिथे आले होते ते काय म्हणत होते? ते म्हणत होते त्या अक्षय शिंदेला तातडीने भर चौकात फाशी द्या. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ की कुठलाही न्यायनिवाडा न करता त्याला त्याचा एन्काउंटर करा किंवा त्याचा बळी द्या. त्यावेळेस यांना संविधान, कायदे, नियम किंवा त्यामध्ये अडकलेली अन्य लोक, कथित अडकलेली अन्य लोक यांचा शोध लावायचा होता का? नव्हता. त्यांना त्यांचा शोध लावायचा नव्हता. त्यांना फक्त एक वातावरण निर्मिती करायची होती ज्याच्यामुळे महायुती सरकार अडचणीत येईल. आणि त्यासाठी हे आंदोलन सुरू होतं. पोलिसांनी अनेकांना पकडलं. त्यावेळेस हे स्पष्ट झालं की यामध्ये राजकीय पक्ष होते. मंडळी, आज
अक्षय शिंदेचा एन्काउंटर मध्ये बळी गेला. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. आता मात्र तेच राजकीय पक्ष जे सांगत होते ना की अक्षयला भर चौकात तातडीने फाशी द्या, तेच राजकीय पक्ष या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत की कसं मारलं अक्षय शिंदेला. त्याच्या पायावर गोळी मारायला पाहिजे होती. अक्षय शिंदेला मारून याच्यातले पुरावे नष्ट करायचे होते का, असे काही बाई प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यातून पुन्हा यांचा चेहरा उघडकीस येतोय. त्यांना राजकीय लाभ घ्यायचा होता आणि तो राजकीय लाभ मिळत नाही म्हटल्यावर मित्रांनो आता हे सरभरीत झालेले. पण ज्या पद्धतीने पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं ते खूपच प्रशंसनीय आहे. प्रशंसनीय आहे. बंदूक हिसकावून घेतो, पोलिसांवर गोळीबार करतो, अशा वेळेस पोलिसांनी आपला बळी द्यायचा का? या देशामध्ये सेक्युलर नावाचं जे थोतांड मांडलेलं आहे ना, माजलेलं आहे ना, त्या थोतांडाने हेच वारंवार केलेलं आहे की आरोपी आहे त्याला मानवाधिकार आहेत पण पोलिसांना मानवाधिकार नाहीत. हेच हे कथित सेक्युलर, हे बोगस सेक्युलर सातत्याने सांगत असतात. आणि मग हेच लोक कधी काश्मीरमधील एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, तर कधी बाटला हाऊस एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. इतकंच नाही मित्रांनो, तर मुंबईत झालेल्या प्रत्येक एन्काउंटरवर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. कारण त्यांचे कोणी यात बळी गेलेले नव्हते. त्यांचे आप्तस्वकीय यात मेले नव्हते मित्रांनो. ज्यांचे आप्तस्वकीय यात मेले ना, ते मित्रांनो या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने दुःखी होते आणि त्यांना न्याय मिळाला होता, या सेक्युलरांना नाही. आज जे राजकीय पक्ष या एन्काउंटरच्या विरोधात बोलतायत ना, त्यांचं कोणीही मेलेलं नव्हतं. त्यांना केवळ आणि केवळ राजकीय लाभ हवे होते. केवळ आणि केवळ राजकीय लाभ हवे होते. मंडळी, हे आत्ता जे बडबडतायत हे ऐकल्यावर मला अकबर बिरबलाची गोष्ट आठवते. तो एक लहान मुलगा बादशाहच्या इथे येतो आणि म्हणजे अकबरकडे येतो आणि त्याला त्याची समजूत घाल, तुम्हाला त्याची समजूत घालता येत नाही का, असं म्हणून अकबर त्याला त्याची समजूत घालायला जातो. तेव्हा तो मुलगा म्हणतो की मला ऊस हवाय. मग ऊस आणला जातो, म्हणून आता त्याचे तुकडे करून हवेत. तुकडे करून दिले जातात. मग तो पोरगा म्हणतो नाही, आता तुकडे नाही, आता मला अख्खा ऊस हवाय. तेव्हा अकबर अख्खा ऊस देतो. तेव्हा म्हणतो की नाही, ते तुकडे झालेल्या ऊसांचे ऊसाचे अख्खा ऊस हवाय. मंडळी, त्यापेक्षा हे वेगळं नाहीये. त्यापेक्षा वेगळं नाहीये. कारण या सगळ्यांना लोकांच्या भावभावना, जे पीडित आहेत त्यांचं दुःख याच्याशी कर्तव्य नाहीये. त्यांच्याशी कर्तव्य नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त राजकीय फायदे उचलायचे आहेत. आणि त्यासाठी मित्रांनो हे सगळं होतंय. हे सगळं होतंय. आज प्रत्येक म्हणजे आदित्य ठाकरे असतील, विजय वडेट्टीवार असतील, शरद पवार असतील, काय बोलतात? एकंदरीत संशयास्पद आहे. अरे मग ज्यांची ती लहान मुलं होती, त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांच्याबद्दल बोला. मंडळी, हेच झालंय. हेच झालेलं आहे महाराष्ट्रात. अक्कू यादव आठवतो मित्रांनो? नागपूर मधला तो गुंड त्या वस्तीमध्ये कुठल्याही महिलेवर बलात्कार करायचा. त्याला अटक व्हायची आणि अटक मिळाल्यावर लगेच त्याचा जामीनही व्हायचा. मग तो पुन्हा सुटून त्या वस्तीत यायचा आणि पुन्हा त्या महिलेवर, कुठल्या दुसऱ्या अन्य महिलेवर बलात्कार करायचा. अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले त्याने.
एक दिवशी त्याच अक्कू यादवची केस कोर्टात सुरू असताना त्या वस्तीतल्या सगळ्या बायका तिथे गेल्या आणि भर कोर्टात त्यांनी अक्कू यादवला ठार मारलं. अक्कू यादवला ठार मारलं आणि पळाले नाहीत मित्रांनो, ते तिथेच बसले आणि आम्हा सगळ्यांना अटक करा म्हणाले आणि शेवटी त्यांना अटक करून तातडीने जामीन द्यावा लागला. ही परिस्थिती आणायची आहे का या सेक्युलरांना? मंडळी, ही परिस्थिती आणायची आहे का? कारण त्या दिशेने हे विरोधी पक्ष सध्या वाटचाल करतायत. आणि मग तशी परिस्थिती जर निर्माण झाली तर मित्रांनो, खरंच कायदा सुव्यवस्था लागली जाईल. त्या असहाय्य बायका, त्यांना कळत होतं आपल्याला न्याय मिळत नाहीये. शेवटी त्यांनी कायदा हातात घेतला आणि स्वतःला न्याय मिळवून दिला. स्वतःला न्याय मिळवून दिला. आज तेच हे विरोधी पक्ष सांगतायत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सांगतायत की आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करणार. पोलीस न्याय देत आहेत पण त्याच्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करणार. मग तुम्ही कायदा हातात घ्या असं तर ते सांगत नाहीयेत ना. बघा, विचार करा, या सगळ्या बोगस सेक्युलरवाद्यांच्या याच्यामुळेच आज कायद्याला कोणी जमानाचा झालेला नाही. मंडळी, कायद्याचा धाक राहिलाय का? हा प्रश्न या सेक्युलरवाद्यांना विचारायला पाहिजे. विचारायला पाहिजे, कारण जेव्हा फाशीची वेळ येते तेव्हा हेच सेक्युलर, हेच विरोधी पक्ष जे मुस्लिमांचा अन्याय करतात, हे पत्र लिहितात. पत्र लिहितात आणि सांगतात फाशी देऊ नका, फाशी देऊ नका. आरोपींसाठी ही लोक रात्रीची कोर्ट उघडायला मागे पडत पडत नाहीत. आज 30 लोक बदलापूरकरांना न्याय मिळाला असताना त्या न्यायावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. पण मित्रांनो, इथे देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजे. त्यांच्या आता राजीनाम्याची मागणी होते, पण त्यांच्या पोलिसांनी खरंच बदलापूरकरांना न्याय दिलाय आणि हा न्याय प्रत्येक सर्वसामान्य बदलापूरकराच्या मनामध्ये संतोष देऊन जातोय. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.